हाथों में हाथ कहो बार बार, सतीश खांडगे हमारे उम्मीदवार। रोटी कपड़ा मकान का हक, पूरे होंगे ख्वाब कांग्रेस के संग। हाताला साथ विकासाला हात, सतीश खांडगे आमचे उमेदवार। अन्न वस्त्र घराचं स्वप्न, शिक्षण आरोग्य उज्ज्वल भविष्य। भाऊ, राजकारण हे सर्वसामान्यांचं काम नाही किंवा राजकारण हे येरागबाळ्याचं काम नाही. राजकारणात यायचं असेल तर भक्कम पाठबळ लागतं, अशा प्रकारचा मतप्रवाह आहे. अशा वेळेस तुम्ही एक राजकीय महत्त्वाकांक्षा घेऊन या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात गेली अनेक वर्ष. तर तुमची नेमकी राजकीय महत्त्वाकांक्षा काय आहे? संतोषजी, माफ करा, तुम्ही जे प्रश्नाला सुरुवात करताना जर म्हणालात ना की राजकारण हे सर्वसामान्यांचं नाही, तर मी ते तुमचं वाक्य खोडण्याचा प्रयत्न करेन. नक्की नक्की. नाही, कारण मगाशीच म्हटलं ना की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न आहे आपलं, त्यांनी संविधानामध्येच आपल्याला अधिकार दिला. बरोबर. आणि त्यांचा उद्दिष्टच तो होता की तळागाळातला माझा जो माणूस आहे, नागरिक आहे, त्याला तो अधिकार मिळाला पाहिजे. बरोबर. राजकारणामध्ये सर्वसामान्यांना अधिकार आपल्या संविधानाने दिलाय. धनदांडग्या किंवा अतिशय फार मोठा पाठबळ असणं किंवा कोणतरी घरंदाजशाही, घराणेशाही, असा काही लोकांचा नाही. मला या गोष्टी पटत नाही. बरोबर. मुळात म्हणजे तसं काहीच नसलं पाहिजे. तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे आणि तुमच्या आतून आवाज आला पाहिजे की मला काहीतरी करून दाखवायचं, बरोबर. मला काहीतरी लोकांसाठी करायचं आहे, मला काहीतरी माझ्या विभागातील नागरिकांसाठी करायचे. ही तुमची जर मूळ उद्दिष्ट असतील किंवा हे ध्येय असेल तर तुम्हाला राजकारणामध्ये, मी म्हणेल समाजकारणामध्ये, कोणच तुमचा हात धरू शकत नाही आणि तुम्हाला कोणी रोखूही शकत नाही. बरोबर. तर याला जोडूनच मला असं विचारायचं आहे की नगरसेवक पदासाठी तुम्ही उमेदवारी अर्ज केलेला आहे आणि नेमकं नगरसेवक पदासाठीच का, हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नाही संतोषजी, मी ॲक्च्युली ना, खरं सांगू ना, मी एकदम सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. नगरसेवक म्हणजे नगरसेवक पद म्हणजे मला या शब्दाचा फोड अनेक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने केला आहे. नगरसेवक, तर माझा जो प्रभाग आहे, माझं जे नगर आहे, त्याची सेवा करण्याची इच्छा माझी पूर्वीपासून होती, लहानपणापासून करत आलो आहे. शालेय जीवनामध्ये त्या पद्धतीने त्या गोष्टी केल्यात. महाविद्यालयीन जीवनामध्ये म्हणजे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण म्हणतात ना, आंदोलनामध्ये म्हणा किंवा शिबिरांमध्ये, रक्तदान शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील, त्याच्यामध्ये आपण सहभाग घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाचं मूळ जे आहे, मी मगाशी म्हणालो, आजीमुळे मिळालं, तर आजीच्या हाताखाली मी लहानाचा मोठा झालो आहे. तर नगरसेवक पद हे या कारणाकरता हवं आहे की माझा जो प्रभाग आहे, माझा जो विभाग आहे, मूळ तर मी सांगू का, आज माझा शेजारी आहे ना, माझ्या जवळ नाही आहे. खरंच सांगतो, जे आता बघतायत ना, त्यांचा देखील शेजारी त्यांच्या जवळ नाही आहे. कारण का म्हणतोय, कारण आपली जी मुंबई आहे ना, तो मी कुठचा धर्म, जात, पात, मला हे मान्य नाही आहे. मी शेजारी हा शब्द वापरतोय. माझा शेजारी माझ्या जवळ नाही. का नाही आहे? कारण त्याला ही मुंबई परवडेनाशी झाली. ही मुंबई आहे ना, आज आर्थिक राजधानी जरी असली तर या मुंबईमधील जो माझा नागरिक आहे, माझा भाऊ आहे, माझा शेजारी आहे, माझा बंधू आहे, मित्र आहे, तो कोणत्याही जातीचा असू शकतो, तो आज इथे मुंबईत माझ्या जवळ नाही राहत आहे. अनेक जण तुटले आहेत. तर कुठेतरी याचं कारण जे आहे ना, या पूर्ण याच्यामधली समाज व्यवस्था आहे. मुंबई कुठेतरी दिशाहीन होते किंवा मुंबईतला माणूस, मराठी माणूस नाही म्हणत, माणूस, कारण मुंबईतला प्रत्येक माणूस जो आहे, मराठी माणूस तर आहेच, पण त्याच्याबरोबर इथे जो आपला पोट भरण्यासाठी, हातावर पोट जे म्हणतो ना, त्याच्यासाठी इथे जो आलेला माणूस आहे आणि जो इथे पूर्वीपासून स्थायिक आहे, त्याला कुठेतरी आहे ना, ह्या मुंबईमध्ये कुठेतरी ही मुंबई दिशाहीन झाल्या कारणाने कुठेतरी अस्थिरता आली आहे. आता हा जो प्रश्न जरा आणखी थोडासा खोलून सांगतो. गरिबांचा आवाज, कामगारांची आस, महिला, विद्यार्थी सगळ्यांचा श्वास, न्याय, समता, बंधुतेचा ध्यास, सतीश खांडगे घडवतील विकास. आर्थिक राजधानी असून आपल्या इथे आपत्कालीन व्यवस्थापन नीट नाहीये. बरोबर. आर्थिक राजधानी असून आपल्या इथे जर तुम्ही तात्काळ कोणाला आपल्या बाजूला हार्ट अटॅक आला असेल तर त्याला तात्काळ म्हणतात ना, प्रथमोपचार जवळच्या हाकेच्या अंतरावर नाही आहे, तर ते मिळाले पाहिजेत. त्याचबरोबर शिक्षण, मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये आपला जो शिक्षणाचा जो स्तर आहे, तुम्ही बघा,
जे उच्च शिक्षित MPSC UPSC ह्या परीक्षा जे उत्तीर्ण होतात ना, हे गावाखेड्यातले जास्त होतात, बरोबर. शहरातले नाही होते. याचा काहीतरी कुठेतरी कारण शोधणं गरजेचं आहे. नगरसेवकाचं काम गटार मीटर वॉटर हे आहेच, हे तर त्याचं कर्तव्य आहे. पण त्याही पलीकडे जाऊन माझ्या नगरातला माणूस, माझ्या नगरातला नागरिक, तो विद्यार्थी असेल, माझी मायमाऊली असेल, माझी बहीण असेल, आई असेल, माझा दादा असेल, माझा वयोवृद्ध जो कोण वडीलधारी माणूस असेल, त्याचं राहणीमान, त्याचं आरोग्य, कुटुंबाच्या सुरक्षिततेबरोबर त्याचं आर्थिकीकरण याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. काय झालंय संतोषजी, तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये म्हणतात ना, मुंबईमध्ये कोणी उपाशी राहत नाही. उपाशी नाही राहत हे मलाही मान्य आहे, पण स्थिर नाही हो. मला तो माझा माणूस जो आहे ना, माझा नागरिक, माझ्या प्रभागातला, कमीत कमी तेवढं तरी प्रयत्न करेल. शाश्वती नाहीये. शाश्वती नाहीच आहे ना. कुठे आहे सांगा मला. आजचा दिवस जो जातोय ना, अहो महिन्याच्या पगारावर चाललेत आपण. व्यवसाय करायला कुठेतरी इकडे तिकडे कर्ज काढतायत. आज माझ्या माय माऊल्या बचत गटांमधून अनेक उपक्रम राबवत आहेत. मी त्यांना म्हणजे हॅट्स ऑफ, मी त्यांना खरोखर नतमस्तक होतो. आज माझी म्हणतात ना, ज्या जिजाऊ आहेत माझ्या, त्यांनी घर, चूल आणि मूल, त्याचबरोबर व्यवसाय आणि पूर्ण महिला उद्योग अतिशय उत्तमरित्या सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांना कुठेतरी सक्षमीकरण, त्यांचं सक्षमीकरण होणं गरजेचं आहे. बरोबर. त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे. कारण आज हे घर आहे ना, एका हाताने नाही चालणार. त्याला जोडीला माझ्या मायमाऊलीचा हात, माझ्या भावाला ती जोड आली पाहिजे. बरोबर. कारण घर चालवणं, आजच्या या मुंबईमध्ये राहणं, हे एकत्र कुटुंब असेल किंवा सिंगल फॅमिली असेल, त्याच्यामध्ये एकमेकांना बरोबर घेऊनच जावं लागतं. बरोबर. आर्थिक सबलीकरण करण्यासाठी इथे कोणी असं ठोस असा कोणी पाऊल उचलले असं मला दिसत नाही. बरोबर. रोजगारावर रोजगार 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 सारखे सर्वजण रोजगार या विषयावर बोलतात, पण उपाय तर त्याचं नियोजन, सुनियोजन व्हायला पाहिजे. बरोबर. माझ्या विभागातल्या विद्यार्थ्यांना जे आता शिक्षण घेऊन बाहेर पडणार, तर त्यांना रोजगार दिसला पाहिजे. हो, मला ही संधी आहे. नगरचौक गटर मीटर वॉटर यातून बाहेर आला पाहिजे. आणि माझं एक प्रामाणिक मत आहे, कोणी नगरसेवक व्हावं. माझी एक मूळतः माझी एक त्यांना विनंती आहे, तुम्ही आरोग्य, रोजगार, संरक्षण, सुरक्षितता आणि त्याचबरोबर विभागाचा विकास म्हणजे विभागाचा स्वतःचा नव्हे, याचा विचार केला तर नगरसेवक हा चांगलं काम करू शकतो. आणि मला ते कुठेतरी करण्याची उमेद आहे, आशा आहे. मी ती जिद्द बाळगतो. आणि म्हणून की काय, मला वाटलं की नाही, नगरसेवक पदासाठी आपण उभं राहायला पाहिजे. पद नको आहे मला सेवक बनायचं आहे. भाऊंचे विचार ऐकल्यानंतर आपण त्यांच्या प्रभागात राहत असलो किंवा नसलो, आपल्याला असं वाटतं की या माणसाला एकतरी संधी मिळाली पाहिजे आणि ती त्यांना निश्चितच मिळेल याची खात्री त्यांच्या या बोलण्यामुळे, त्यांच्या अभ्यासामुळे आणि त्यांच्या समस्येला भिडणाऱ्या स्वभावामुळे नक्कीच मिळेल असं मला वाटतं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, RPI गवई गट, राष्ट्रीय समाज पक्ष आणि मित्रपक्ष युतीचे अधिकृत उमेदवार श्री सतीश शिवाजी खांडगे, निशाणी हाताचा पंजा, यांनाच EVM मशीनवरील 1 क्रमांकाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.